आजपासून राज्यभरात 12वीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहासोबतच थोडासा तणावही पाहायला मिळतोय। परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रशासन पूर्णतः सज्ज आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत। सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली परीक्षा प्रक्रिया सुरू असून भरारी पथकांकडूनही सातत्याने तपासणी केली जाते। दरम्यान विद्यार्थ्यांनी शांत मनाने आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गौरव जोंधळे। बघूया। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर खुलताबाद तालुक्यातील एक ग्रामीण भागात आपण आलेलो आहोत। आपण बघू शकतो की आपण एक आज 12वीच्या केंद्रावर इथे आलेलो आहोत। हे कॉलेज आहे घोडेगावचं हे कॉलेज आहे आणि आता हे 12वीच्या पेपरला अगदी थोड्या वेळातच सुरुवात होणार आहे। आपण बघू शकतो की विद्यार्थी हे आपले आपले रोल नंबर असतील, आपले सीट नंबर असतील हे बघून आपल्या सीट बघत आहेत। त्याचबरोबर आपल्यासोबत काही शाळेचे काही प्रिन्सिपल आपल्यासोबत आहेत। सर, नेमकं ह्यावेळेस काय उपाययोजना केलेल्या आहेत कॉपी मुक्तीसाठी? यावर्षी माननीय जिल्हा अधिकारी साहेब आणि माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे काही इयत्ता 12वीचे आणि इयत्ता 10वीचे जे काही केंद्र आहेत त्या प्रत्येक केंद्रावरती 100% प्रत्येक वर्गामध्ये या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर शाळेच्या परिसरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक वर्गात जे काही परीक्षा दालन आहे त्या परीक्षा दालनात आणि जे काही शाळेचा परिसर आहे हा संपूर्ण परिसर CCTVच्या कॅमेऱ्याच्या निगराणीखाली असणार आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार हा चालणार नाही आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं या ठिकाणी कॉफीमुक्त वातावरणामध्ये आणि भयमुक्त पद्धतीनं त्या ठिकाणी कोणताही त्या विद्यार्थ्यावरती दडपण येता कामा नये अशा भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्यावी या उद्देशाने या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय शिक्षणाधिकारी साहेब तसेच त्यांची जी काही दक्षता समिती असेल किंवा इतर जे काही पर्यवेक्षीय यंत्रणा आहे या सर्वांनी या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न करून या ठिकाणी परीक्षेचं नियोजन केलेलं आहे। बरं, किती विद्यार्थी आता या सेंटरला परीक्षा देत आहेत? आमचं परीक्षा केंद्र राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय घोडेगाव, तालुका रत्नपूर, खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी इयत्ता 12वीचे 338 विद्यार्थी या केंद्रावरती परीक्षा देणार आहेत। नक्कीच अनेक वेळा असे झालंय की बाहेर कॉपी मुक्त असं दाखवलं जातं, परंतु काही आतल्या आत काही शिक्षक असे असतात की ते मदत करतात विद्यार्थ्यांना। त्यासाठी आपण काही यावेळेस काही कडक पाऊल उचलणार आहात का? यावर्षी वर्गामध्ये काही करण्याचा प्रश्नच येत नाही, शिक्षकाला करता येणार नाही आणि विद्यार्थ्यांना सुद्धा गैरप्रकार करता येणार नाही, कारण प्रत्येक वर्गामध्ये त्या ठिकाणी CCTV बसवण्यात आलेला आहे आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण त्या ठिकाणी बघता येणार आहे आणि 3 तासाचं जे काही रेकॉर्डिंग असणार आहे ते आम्हाला शिक्षण मंडळाकडे पेनड्राईव्हमध्ये जमा करायचं आहे। त्यामुळं कोणत्याच केंद्रावरती या ठिकाणी कसल्याही प्रकारचा गैरप्रकार केला जाणार नाही अशा पद्धतीच्या या ठिकाणी उपाययोजना यावर्षी करण्यात आलेल्या आहेत। बरं, एखादा विद्यार्थी जर कॉपी करताना पकडला गेला त्यावर आपण काय कारवाई करणार आहात? निश्चितच जे काही कॉपी गैरप्रकार दंडसंहिता आहे त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यावरती त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। नक्कीच आपण जर बघितलं तर अगदी कडक अशी नियमावली आहे आणि विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारे असे काम करू नयेत म्हणून खबरदारी घेतली जाते आहे। मी गौरव जोंधळे, सुदर्शन न्यूज, छत्रपती संभाजीनगर।